नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 38 साईज साधा ब्लाऊज बघणार आहोत, फुल टक्स। त्यासाठी मी इथे आपण आधी कागदावर कापून घेऊया। तर व्हिडिओला सुरुवात करू। उंची आहे 13 इंच आहे, त्यात 1 इंच मार्जिनसाठी 14 इंच, छाती आहे 38, कमर 31, टक्स पॉईंट 10, बाही उंची 5, दंडघेर 14, पुढचा गळा 7 आणि मागील गळा 10। चौदा इंचावर तेरा इंच उंची आहे, त्यात 1 इंच मार्जिनसाठी मिसळून मार्जिनचे ॲड करून 14 इंच घेतलेले आहे। आता आपण शोल्डर घेऊ। डीप गळा आहे, त्यासाठी शोल्डर 4.5 इंचाचाच घ्यायचा। मार्जिनसाठी तुम्हाला जास्ती लागत असेल तर 5 इंच घेतलं तरी चालेल। 4.5 इंच बरोबर होतो, ते 4.5 इंच। या ठिकाणी 4.5 इंचाचा मार्क करू। आर्महोल मुंडा खोली 5 इंच घेतलेली आहे, 5 सव्वा 5 इंच। छाती आहे 38, 9.5 इंच, चौथा भाग। आणि 2 इंच सिलाई मार्जिन। आपण आता आर्महोल राऊंड मुंडा वळण मार्क करून घेऊ। त्यासाठी चेस्ट लाईन, आर्महोल लाईन याचा सेंटर पॉईंट घेऊन त्या पॉईंटपासून 1 इंच अलीकडे जॉईन करून घेऊ। या पॉईंटपासून अर्ध्या इंचाच्या अंतरावर हा मागील मुंडा आणि या लाईनपासून 1 इंचाच्या अंतरावर किंवा पाऊण ते 1 इंचाच्या अंतरावर फ्रंट आर्महोल। या ठिकाणी पाव इंचापर्यंत निमुळता घ्यायचा। कमर आहे 31 इंच, त्याचा चौथा भाग पावणे 8, 1 इंच टक्ससाठी पाठीमागचा टक्स आणि 2 इंच मार्जिन। इथे तुम्ही 1.5 इंचही घेऊ शकता। आता मग आपण पाठीमागचा गळा बघू। पाठीमागच्या गळ्याचं मार्क करू। आपल्याला जेवढा शोल्डर पट्टी पाहिजे त्यात अर्धा इंच
किंवा आपल्याला शिलाई मार्जिनसाठी दोन्ही साईडला जेवढे लागते तेवढे ॲड करून शोल्डर पट्टी घ्यायची. इथे आपल्याला शोल्डर पट्टी 2 घ्यायची आहे, तर मी अर्धा इंच मिसून 2.5 इंचावर मार्क करते. गळा रुंदी आहे आपली 2 इंच, गळा खोली 10 इंच, खालच्या साईडने 2.5 ते 3 इंच, पावणे 3, 3, 2.5 आपल्याला जसा आता आपण पाठीमागचा टक्स बघूया. त्यासाठी छातीचा सेंटर पॉईंट घेऊन कमरेचा सेंटर पॉईंट घेऊन साडेचार इंचाचा उंचीचा टक्स घेऊ. दोन्ही साईडला अर्धा इंचाचा या पद्धतीने टक्स घेऊ. आता आपण कटिंग करून घेऊया. आर्महोल राऊंड मोजून बघूया. वरती शिलाईसाठी अर्धा इंच सोडून 8 इंच. आता आपण पुढच्या मागेचे कटिंग करून घेऊ. त्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा घेऊ. हुक लूपसाठी अर्धा इंच मार्जिन सोडून पाठीमागचा भाग आहे तसा आपण ड्रॉ करून घेतलेला आहे. गळा आहे 7, रुंदी 2.5 इंच, 2.5 पावणे 3 ठेवू शकता. टक्स पॉईंट 10 इंच आहे. त्यात मार्जिनसाठी 1/2 इंच मिसळून 10.25 मार्क करू. फोकाईचे हे सर्व मापे आपण फोकाईचे मार्जिन सोडून टाकायचे आहेत. छातीचा 10वा भाग 3.8 आणि 1/2 इंच शिलाई मार्जिन.
आता आपण योकपट्टी घेऊ. योकपट्टीसाठी हुकाईच्या साईडने 3.5 इंच, कमरेच्या साईडने 2.5 इंच, आणि इथून वरती 1 इंच. छातीचा 10वा भाग 3.8 असा आकार देऊन घेऊ. टक्ससाठी मार्किंग. आता आपण टक्स बघूयात. हा आपला मेन टक्स आहे, तो असा सरळ. आता आपल्या छातीत आणि कमरेत जेवढे मार्जिन उरत आहेत, छातीत आणि कमरेत जेवढे मार्जिन उरत आहे ते या टक्समध्ये आपण ॲड करून घेऊयात. त्यासाठी आपल्याला इथे पाठीमागच्या साईडचा एक इंच यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तर आपला दोन्ही साईडचा टक्स 1 इंचाचा येईल. या पॉईंटपासून 1.25 इंचाच्या अंतरावर 4 पॉईंट घेऊन टक्स देऊन घेऊ. या पॉईंटपासून 1.25 इंच, या साईडलाही 1.25 इंच आणि इथून 1.25 इंच. हा आर्महोलमध्ये जॉईन करायचा. हा आपण सरळही करू शकतो किंवा खालच्या साईडलाही करू शकतो. आणि हे सगळे टक्स 1.25 इंचाचे आहेत. आता आपण हे टक्सचे मार्जिन या साईडला घेऊ. 9.5 इंच. हा टक्स घेताना 1.25 इंच जास्ती लागेल. त्यासाठी फिटिंगच्या लाईनच्या अलीकडे 1.25 इंच वाढवून घेऊ, म्हणजे 9.25. कमरेच्या साईडला कमर आहे 9.25. छातीचा कमरेचा 4था भाग 9.25. हा पण 1 इंचाचा टक्स घेतलेला आहे आणि आपल्याला पाठीमागचा 1 इंच यामध्ये ॲड झालेला आहे. आपले कटिंग झालेलं आहे. आपण आपले पूर्ण आता आपण पूर्ण मापे कशी टाकली आहेत ते परत एकदा बघूया. उंचीमध्ये पाठीमागचा भाग आहे तसा ड्रॉ करून त्यात 1 इंच ॲड केलेले आहे. टक्स पॉईंट 10 इंच, त्यात शिलाई मार्जिनसाठी 1.25 इंच मिसळून
टक्स पॉईंटवर मार्क केलेला आहे. छातीचा 10वा भाग प्लस शिलाई मार्जिन आणि सगळं मापे आपल्याला हुकाईच्या पट्टी सोडून टाकायचे आहेत. हा मेन टक्स तो आपण एक इंचाचा घेतलेला आहे, कारण आपल्याला पाठीमागच्या साईडचा 1 इंच इथे आहे मिळालेला आहे. असा आपल्याला 3 इंचाचा हा टक्स मिळत आहे. छाती आणि कमरेत जास्त गॅप असल्यामुळे टक्स एवढा आपल्याला घ्यावा लागत आहे, नाही तर मग पाऊण इंचाचा पुरे होतो. सव्वा इंचवर 4 पॉईंट घेऊन हे टक्स घेतलेले आहेत. हा आर्महोलमध्ये जॉईन केलेला आहे आणि योकपट्टी घेतलेली आहे 3.5 इंच आणि कमरेच्या साईडने मागच्या साईडने 2.5 इंच. आता आपण कटिंग करून घेऊया. इथे आपण एक पट्टी मार्जिन वाढवलेलं आहे. ब्लाऊजला कुठेही मार्जिन वाढवायचे नाही आहे असा पेपर आपण या ठिकाणी सर्व मार्जिन घेतलेले आहे. टक्सच्या या साईडला या दोन्ही टक्सचे इथे पाव इंच वाढवलेला आहे, त्यामुळे कपड्यावर कापताना इथे मार्जिन कुठेही करायचे नाही. आपली कटिंग पूर्ण झालेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आवडलाच तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.